कितने आदमी थे? मी एकटाच होतो. लांबपर्यंत कोणीच नव्हतं ना. हम्म. नजर जाईल तिथपर्यंत फक्त पांढरी शुभ्र वाळूच. आजूबाजूला ना लोक, ना कशाचा आवाज. कुठे आहे ही अद्भुत जागा? जवळपास ना समुद्र ना तलाव, तरीही एवढी पांढरी शुभ्र वाळू आली तरी कुठून? मी जेव्हा या जागेबद्दल पहिल्यांदा ऐकलं ना, मी पण एकदम चाट पडलो होतो. आणि म्हणूनच मी मागच्या वर्षी इथे कॅम्पिंग करायचं ठरवलं आणि एक व्हिडिओ पण बनवला माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलसाठी. तर ही गोष्ट आहे त्या अंगावर शहारे आणून देणाऱ्या कॅम्पिंग ट्रिपची. व्हिडिओ थोडा लांब आहे, जागाच अद्भुत. जेव्हा शान कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हापासून बाईक घेऊन फिरायची माझी जाम बेकार सवय. आमच्याकडे होती एक हिरो होंडा, लय पळवली मी तिला आणि अजून ती सवय काय गेली नाही. फरक एवढाच, तेव्हा बाईक असायची, आता एलोन त्यांची टेस्ला, जिला मी प्रेमाने म्हणतो लैला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा प्रवास दाखवणार आहे ज्यामध्ये तुमचा भाऊ एकटाच निघाला ऑस्टिनवरून न्यू मेक्सिकोला कॅम्पिंग करायला आणि व्हाईट सॅन्ड्स नॅशनल पार्क बघायला. भन्नाट रस्त्यावरून दिवस रात्रीचा तो प्रवास, 650 मैल्स एका दिवसात. काय साधी गोष्ट आहे होय? पण लैला सोबत असल्यावर काय टेन्शन. लैला पेट्रोल पित नाही, पण तिला चार्ज करावं लागतं आपल्या फोनसारखंच. पहिल्या चार्जिंग स्टॉपवर तिला जेव्हा चार्ज करत होतो तेव्हा मी मस्त पाणी गरम करून चहा आणि समोसा गाडीमध्येच. त्या दिवसभराच्या प्रवासानंतर मी पोचलो माझ्या कॅम्पिंगच्या ठिकाणी. इथे कॅम्पिंग करायला लागतात $20 एका रात्रीचे. मी 3 रात्रींचं रिझर्वेशन आधीच करून ठेवलं होतं, त्यामुळे मी थांबवली आपली लैला मस्त डोंगराच्या पायथ्याशी माझ्या कॅम्पसाईटवर. खरं सांगतो, थोडा घाबरलो होतो मी. एकटाच असं कॅम्पिंग, ते पण दुसऱ्या राज्यात. बाहेर खूप थंडी होती, म्हणून मी गाडीतच झोपणार होतो. तो माझ्या कॅम्पसाईटवरचा बाग आणि तो बाजूला एवढा भारी नजारा. मग काय हाणला ताव बायकोने दिलेल्या बटाट्याच्या भाजी आणि चपातीवर. सोबतीला बाजूला थोडा चकना. आता चकना होता पण बाटली नव्हती बरं का. पाठीमागचा निसर्ग बघा, बाटलीची ॲक्च्युली गरजच नाही ना. तो सूर्य मस्त मावळताना बघून मनाला एकदम शांत वाटत होतं. पण जसा जसा सूर्य मावळत होता ना, थंडी चांगलीच वाढत होती. म्हणून हातपाय गारठण्याच्या अगोदरच मी घुसलो टेस्लामध्ये झोपायला. दिवसभराच्या प्रवासानंतर लय थकवा आला होता. डोळे केव्हा लागले मलाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कारचा दरवाजा उघडला आणि बघा हे दृश्य, एक नंबर. इतकं सुरेख, मनभावक आणि निसर्गरम्य वातावरण. भाऊ पुणेरी होते बरं का. परसाकडे जाऊन आलो. सोय चांगली केली ती कॅम्पवाल्यांनी. सकाळचा चहा आणि पोह्यांचा बेत आता मराठी माणूस कधी विसरेल काय? या इलेक्ट्रिक केटलमध्येच केलं पाणी गरम चहासाठी. आणि रेडीमेड पोहे. रेडीमेड पोह्यांचे 2 ऑप्शन होते, MTRचे आंबट गोड पोहे आणि हल्दीरामचे पोहे. मी हल्दीराम ट्राय केले. पोह्यांसाठी मी ठेवलं पाणी गरम करायला. या डब्यात ही लाईन दिसते ना, तिथपर्यंतच पाणी टाकायचं. जर जास्त टाकलं तर पोहे नाही, पोह्यांचं सूपच बनेल ना. तर पाणी गरम होतंय मस्त, तोपर्यंत आपण बनवूयात अमेरिकन स्टाईल कोल्ड सँडविच. हे आता नाश्त्यासाठी नाही बरं का, हे आपण सोबत घेऊन जाऊ. फिरताना तिथं खायला काय मिळणार नाही, सोबत आपलं घेऊन गेलं की बरं असतं, बरोबर की नाही? सँडविच बनवायला सुरुवात करतच होतो तेवढ्यात पाणी गरम झालं पोह्यांसाठी. सँडविचचं काम ठेवलं बाजूला, आधी बनवले पोहे. पोहे तयार होत आहेत, तोपर्यंत बनवूयात आपले सँडविच. तर ह्या कोल्ड सँडविचमध्ये जाईल तिखट आणि खारट ही सलामी, थोडं लेट्यूस, बटर आणि चीज. जास्त काय नसतं त्याच्यात, पण चव लय भारी. चला, 5 मिनटं झाल्यात, आपले पोहे पण तयार. आता तुम्हाला खरंच सांगायचं, यांची चव आपल्या घरच्या पोह्यांसारखी बिलकुल नाही.
पण इथं असं कॅम्पिंग करताना पोहे खायला मिळत आहे यातच सुख मानायचं, बरोबर की नाही? नाश्ता जसा झाला, काढली मी आपली लैला आणि निघालो व्हाईट सॅन्ड्स नॅशनल पार्ककडं. तो ड्राईव्ह करताना असं वाटत होतं की मी एखाद्या स्वप्ननगरीकडेच निघालो आहे. वर ते निळभोर आकाश, खालती पांढरी शुभ्र वाळू आणि मी माझ्या लैला नामी रथावर सवार. मला तर उडावंसंच वाटत होतं, पण काय करणार, पंख नाहीत ना. कारमधूनच माझी सवारी पोचली व्हाईट सॅन्ड्स नॅशनल पार्कमध्ये. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. हा नॅशनल पार्क स्थित आहे एका अमेरिकन मिलिटरीच्या मिसाईल टेस्टिंग आणि ट्रेनिंग फॅसिलिटीच्या जवळ. त्यामुळे जेव्हा जेव्हा यांची मिसाईल टेस्टिंग चालू असते, हे लोकांना पार्कमध्ये भटकू देत नाही. त्यामुळे जाण्या अगोदर फोन करून जायचं किंवा त्यांच्या वेबसाईटवर चौकशी करायची. खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती मिळेलच तुम्हाला. उगं तिथं पोचल्यावर हाकलून नको द्यायला. मी आलो तेव्हा काय टेस्टिंग बिस्टिंग चालू नव्हती, त्यामुळे मी थेट पोचलो अल्काली फ्लॅट ट्रेलवर. एका प्रकारची पायवाटच समजा. इथून तुम्ही मारू शकता फेरफटका या पांढऱ्या वाळूंच्या सानिध्यात. ही पांढरी वाळू लांबून बर्फासारखीच दिसते, पण बर्फ नाही इथे. आणि जरी बर्फ नसला तरी थंडी मात्र भरपूर. सूर्य एकदम डोक्यावर, पण माझी कानटोपी काढायची काही हिंमत झाली नाही. इथं आल्यावर असं वाटत होतं ना की आपण आभाळातच आहोत. ते निळं आभाळ पाहून असं वाटलं की वाळू आणि आभाळ जणू एकच. थोडं फिरल्यावर मी एका शांत ठिकाणी बसलो जरा निवांत. तिथली ती शांतता आणि ते वातावरण, खरं सांगतो शब्दात सांगणं फारच कठीण आहे तो अद्भुत अनुभव. मला असं वाटत होतं की एका पांढऱ्या ढगावर बसून मी ब्रह्मांडाची सैरच करतोय जणू. एवढी सारी पांढरी वाळू अचानक कुठून आली बरं? आजूबाजूला तर काय दिसत नव्हतं. पाणी नाही, समुद्र नाही, तलाव नाही. तर टुलारोसो बेसिनमध्ये वसलेलं हे व्हाईट सॅन्ड्स नॅशनल पार्क न्यू मेक्सिको ह्या राज्याच्या दक्षिणेत स्थित आहे. आणि इथं 250 माइल्सच्या चिवावान डेझर्टमध्ये आहे जगातली सगळ्यात मोठी जिप्सम ड्यून फील्ड. तर ही जी पांढरी वाळू तुम्ही बघताय ती आहे जिप्सम. तर जिप्सम एका प्रकारचं मिनरल म्हणजे खनिज. तर ही सगळी एवढी पांढरी वाळू बघून याचं आश्चर्य नाही वाटत की 25 करोड वर्षांपूर्वी इथं होता एक समुद्र, पर्मियम सी. पण आता उरले हे फक्त पांढरे शुभ्र ड्यून फील्ड्स. इथे आल्यावर असं वाटतं की आपण पृथ्वीवर नाही, दुसरीकडेच कुठेतरी आहोत. खरं सांगतो लय अद्भुत जागा आहे. भरपूर फोटोज काढले, व्हिडिओज काढले, चालून पण झालं आहे. आणि त्यामुळे मस्त भूक पण लागली आहे. पूर्ण ट्रेल करणं अवघड आहे. इथूनच वापस जाऊयात एका मस्त पिकनिक स्पॉटवर. बघा काय भारी दिसतोय हा पिकनिक स्पॉट. याच्यावर मस्त सावली, जवळच रेस्टरूम, कचरा टाकायला सोय. मी सगळ्यात पहिले काढली आपली चकली आणि थोडीशी चितळे भाकर वडी. आता तुम्हीच सांगा, असं दुसऱ्या देशात कुठेतरी निवांत ठिकाणी माणूस आपले महाराष्ट्रीयन पदार्थ हाणतोय. आहे की नाही गंमत जागतिकीकरणाची? आपले मराठमोळे स्टार्टर हाणल्यानंतर मी काढले माझे कोल्ड सँडविचेस, मारला त्यावर ताव. पोटपूजा संपल्यावर आपण निघूयात इंटर ड्यून बोर्ड वॉकवर एका छोट्याशा हाईकसाठी. इथून मागच्या पर्वतांचं दृश्य फारच अप्रतिम. पण लवकरच संध्याकाळ होणार होती आणि मला माहीत होतं थंडी वाढणार आणि आपली फाटणार. मी कशाला थांबतोय, निघालो मग मी पण आपल्या कॅम्पसाईटकडं. जास्त थंडी होती म्हणून पटकन गाडीत घुसलो आणि दिवसाचा शेवट केला. असेच कॅम्पिंगचे व्हिडिओ जर बघायचे असतील ना तर खाली कमेंट करा भारी. जर 20 कमेंट्स आल्या ना भारी असं लिहिलेल्या, अजून एक कॅम्पिंगचा व्हिडिओ टाकणार याच आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. त्यामुळे विसरू नका, पटकन कमेंट करून टाका. न्यू मेक्सिकोवरून आठवलं, मेक्सिकन फूड ट्रकला भेट द्यायची असेल माझ्यासोबत तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.